मला पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. एकच इच्छा आहे माझी, तेवढी तरी पुरी कर. हा तुझ्या एकटीच्या देवदर्शनाचा प्रश्न नाहीये, अख्ख्या अस्पृश्य समाजाचा हा प्रश्न आहे. तू जर का देवदर्शनाला गेली तर चुकीचा संदेश समाजात जाईल. पण मी तुम्हाला म्हणतच नाही का तुम्ही माझ्या संग चला. रमा ऐक माझं, आपण काही दिवस धारवाडला जाऊया, तिथे आनंदाने राहूया. पण तू पंढरपूरला जायचा हट्ट सोड. मला बाकी कुठंच नाही जायचं साहेब. मी परत परत तेच सांगते का मला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पायरीवर डोकं टेकवायचंय. मी थकले आता सांगून सांगून. रमा अगं ऐक तरी माझं. माझ्या घरातली मंडळी जर असं वागणार असतील तर बाहेरची मंडळी त्याचं अनुकरण करणार नाहीत का? पण मला काय म्हणायचं, पण नाही आणि बिन नाही. बाहेरच्या लोकांना वेगळी शिकवण द्यायची, घरातल्या लोकांसाठी वेगळी भूमिका घ्यायची. हा दुटप्पीपणा आहे आणि दुटप्पीपणा मी कधीच मान्य करणार नाही. माझ्यावर दांभिकतेचा आरोप होईल. हे बघ, माझ्यावरती आरोप झाला तरी त्याला माझं एवढं काही म्हणणं नाही, परंतु समाजामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होईल आणि काही सनातनी लोकांना हे वातावरण हवंच आहे, पण मी त्यांना ते कधीच मिळवू देणार नाही. जय भीम.